ओम नमो भगवते वासुदेवाय. सूत आणि शौनकादिक ऋषी यांच्या संवादातून उलगडत जाणारी ही भागवती कथा. राजानं शुकाचार्यांना काय काय विचारलं ते सगळं आम्हाला तुम्ही सांगा, अशी शौनकादिक ऋषींनी सूतांकडे प्रार्थना केली. असं आहे, कोणाचा संवाद ऐकावा, कोणाच्यातली चर्चा ऐकावी, ह्याचे सुद्धा काही संकेत आहेत. दोन दुष्ट माणसं बोलत असतील तर ते ऐकू नये. संतांची, सज्जनांची, भगवत भक्तांची जिथे चर्चा चाललेली असेल ती अवश्य ऐकावी, कारण त्याच्यातून आपली बुद्धी सात्विक होत जाते, विकसित होत जाते. शौनकादिकांनी स्वतःनं प्रश्न विचारला की ह्या परीक्षित आणि शुकाचार्य यांच्यात नेमका काय संवाद झाला तो आम्हाला तुम्ही सांगा. आणि ह्या प्रश्नाच्या उत्तरादाखल शुक राजाला सांगतायत. तत्पूर्वी वक्ता आणि श्रोता ह्या दोघांनी आपली बुद्धी शुद्ध सात्विक राहावी यासाठी प्रयत्न केलेले आहेत. सूत सांगतायत, वैयासके रीती वचस तत्वनिष्ठयमात्मनः उपधार्य मतिं कृष्णे औत्तरेय सतीं व्यधात. औत्तरेय म्हणजे उत्तरेचा मुलगा परीक्षित. त्यानं आपली बुद्धी, आपली मती सती केली. सती ही जी कल्पना आहे ती स्त्री आपल्या पतीशी एकनिष्ठ असते. माणसाची, सामान्य माणसाची बुद्धी मात्र एकनिष्ठ राहत नाही. ती सतत निरनिराळ्या विषयांमध्ये भरकटत असते, फिरत असते. त्या मतीला नाना प्रकारची आकर्षणं असतात. पण जेव्हा परीक्षिताला कळलं की 7व्या दिवशी तक्षक दंशानं, सर्पदंशानं आपला मृत्यू आहे, तेव्हा भगवंताच्या जवळ जाण्यासाठी त्याने आपली मती त्याच्या चरणाशी एकनिष्ठ केली. भगवंताशी सतीत्व मतीला दिलं, म्हणजेच परीक्षित भगवंताशी एकनिष्ठ झाला. आणि एकनिष्ठ झाला याचा अर्थ असा आहे की जो आत्तापर्यंत स्वतःची पत्नी, स्वतःचे पुत्र, स्वतःचं घर, राजवाडा, भवन, राज्य, आपलं पशुधन, आपलं द्रव्य, राज्यकोष इत्यादी अनेक गोष्टींमध्ये पूर्वजात संस्कारांमुळे फिरत होता, ते सगळे त्यांनी पाश तोडून टाकले. त्या विषयातून फिरणारी आपली बुद्धी तिथून काढून घेतली आणि केवळ भगवंताच्या पायाशी तिला समर्पित केलं. ती मती भगवंताची सती त्यांनी केली. आणि त्यांनी 3 प्रकारचा संन्यास घेतला. वास्तविक संन्यासाचा अधिकारी ब्राह्मणच सांगितलेला आहे धर्मशास्त्रांनी. ज्यांनी यज्ञोपवीत संस्कार विधिवत करून घेतलेला आहे, ज्यांचे पुढचे सगळे विधी धर्मशास्त्राप्रमाणे झालेले आहेत, त्यांनी जर संन्यास घ्यायचा असेल तर त्याला तो विधीपूर्वकच संन्यास घ्यावा लागतो. त्यासाठी आत्मश्राद्धासकट अन्य काही श्राद्ध करावी लागतात, शिखासूत्राचा त्याग करावा लागतो आणि मग त्याला भगवीवस्त्र आणि दंड घेऊन संन्यास घेता येतो. पण त्यागात्मक जो संन्यास आहे त्या संन्यासाला सगळेच अधिकारी आहेत. आजूबाजूच्या विषयांमधलं वैयर्थ्य लक्षात आलं, त्यांचा फोलपणा लक्षात आला की मग अर्थ कशात आहे, कशात स्वारस्य ठेवायला पाहिजे, कोणाशी एकनिष्ठ राहायला पाहिजे, असं जेव्हा माणसाला जगातल्या सगळ्या अनुभवातून लक्षात येतं, तेव्हा तो भगवंताकडे जाण्यासाठी, भगवंताशी एकनिष्ठ होण्यासाठी
त्यागात्मक संन्यास स्वीकारतो. धर्म, अर्थ, काम ह्या तिन्ही पुरुषार्थांची साधना करताना मनुष्य आत्तापर्यंत अनेक गोष्टींमध्ये आसक्त असतो, अडकलेला असतो. पण परीक्षिताला जेव्हा 7व्या दिवशी आपला मृत्यू निश्चित आहे असं कळलं, तेव्हा त्यांनी धर्मापासूनही संन्यास घेतला, अर्थापासूनही संन्यास घेतला आणि कामापासूनही संन्यास घेतला. याचा अर्थ की ह्यापुढे भगवंता व्यतिरिक्त मी कुठल्याही प्रकारचं यज्ञयाजन करवणार नाही. द्रव्य मिळवण्यासाठी, अर्थ मिळवण्यासाठी, पैसा संपत्ती मिळवण्यासाठी मी यापुढे कुठल्याही प्रकारचे प्रयत्न करणार नाही आणि कुठल्याही प्रकारचा ऐहिक असो वा पारलौकिक भोग असो त्याच्यासाठी मी झटणार नाही. अशा प्रकारचा त्रैवर्गिक त्यांनी संन्यास घेतला आणि त्यांनी सूतांना हात जोडून प्रश्न केला. समीचीनं वचो ब्रह्मन् सर्वज्ञस्य तवा नघ तमो विशीयते मह्यम हरे कथयतस कथाम. की आपण जे काही मला आत्तापर्यंत सांगितलं ते सगळं सत्य आणि योग्यच आहे. आपण परमपवित्र आहात, आपण सर्वज्ञ आहात आणि जसजशी आपण भगवंताबद्दलची कथा मला सांगत जात आहे तसतसा माझ्या अज्ञानाचा पडदा फाटत चालला आहे, विरळ होत चालला आहे, नाहीसा होत चालला आहे. तेव्हा आता तुमच्याकडनं मला एकच जाणण्याची इच्छा आहे की हा भगवंत आपल्या ठिकाणच्या मायेनं आजूबाजूला दिसणारं सगळं चराचर विश्व हे ब्रह्मांड कसं निर्माण करतो, त्या ब्रह्मांडाच्या निर्मितीची काय प्रक्रिया आहे, आपल्या ठिकाणच्या ज्या ज्या शक्तींचा आश्रय घेऊन भगवंत नाना प्रकारचे विषय या ब्रह्मांडामध्ये निर्माण करतो, त्या शक्ती तरी कोणकोणत्या आहेत असं आपण मला सविस्तर सांगावं. राजाचा हा प्रश्न ऐकल्यानंतर शुकांनी काय उत्तर दिलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.